नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केलाय। अन्न आणि पुरवठा विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील 52,16,412 पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती। सरकारने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेमध्ये समावेश केलाय। या योजनेमध्ये एका कुटुंबामध्ये म्हणजेच शिधापत्रिकेप्रमाणे एक लाभार्थी पात्र असेल। हा लाभ 14 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांना देण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52,16,000 लाभार्थी या योजनेस पात्र असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं कुटुंब या योजनेमध्ये पात्र राहील। एका कुटुंबामध्ये केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल। 14 किलोच्या सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेला पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला या पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला आहे। गठीत केलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबांची यादी तेल कंपन्यांना पाठवण्यात येणार आहे आणि त्यानुसार मग तेल कंपन्या तुम्हाला त्या वितरित करतील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर त्याच फॉर्मवरती आता तुम्हाला 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत मिळणार आहेत। तर मग मित्रांनो, शासनाची ही योजना आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या गॅस वितरकाशी संपर्क साधा। तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।